जसं की अजूनही मला फोन आलेला नाहीये. आता तुम्ही सांग कोणाच्या, तर आपल्या डमरूच्या पप्पानं किंवा मम्मीने मला अजूनही फोन लावलेला नाही बारशासाठी. तर मला आता बारशाला जावा की नाही जावा याचा प्रश्न पडलेला आहे. आता मी काय करू मला काही समजा नाही. आता याची पाऊस यायची गमत फोन लावता का नाही लावत म्हणून. कुठं जायचं? झोपायच्या एसटी जाणं आहे. इकडे पुढेच झालेली आहे राणीची, इकडे नैतिक आहे. चला 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 ना चला 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 सामान चला. काय झालं? कशाची पाणी चालू आहे? नैतिक काय गो? काही नाही. थंडी वाजली का? मग मी दरवाजाकडून बसले. तुम्हाला आणले नाही बाय आता डायरेक्ट. आता कोण काय करणार आहे की नाही ते? हो नतुडे नतुडे कुठे चालला? मुंबईला का? मुंबईला कोण बाबा तुला? हा क्रिकेट खेळायला का? बॉल बॅट घेतलीच आहे तुला? बघा गाडी उभी. सोनाचे पप्पा गेले घरी. आम्ही सगळेजण इथेच आहे. आणि सोनाला येताच खेपी व्हॅक व्हॅक करून दिलेलं आहे. सोनाचं काही टेन्शन नाही आहे. हा हा चला 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 चला. हा ना तू चष्मा कुठे? हा का? नैतिक चष्मा घेतला बेटा? बोलायला तयार नाही. जाऊ द्या. चला ना झालं का? चला चला. तर आता वाजलेले 9:30 आणि आम्ही 1 घंटा झालेले अकोल्यात बसले. नमस्कार, कशा आहात सगळेजण? बघा किती टिके लावले, म्हणजे किती हे लावलं म्हणून बघा. तर आम्ही चाललो आमच्या आत्याच्या घरी. हो आहे की. आणि तुम्हाला माहीत असेल की आपल्या डुग्ग्याचं नामकरण सोहळा आहे. तर त्याच्यातसुद्धा जाणं आहे बरं का. जाणं आहे. आणि आम्हाला अजूनसुद्धा फोन नाही आला त्यांचा की बेटा ते राणी भाऊ तिकडे गेला. आम्हाला जाणे कार्यक्रमासाठी. जसं की उद्या साखरपुडा म्हणजे भाषेचा आणि भाषाचा नामकरण सोहळा आहे. कोणची आली? नाही आपली नाही आहे. तर त्यांचा अजून मला फोनसुद्धा आला नाही आहे. आता केव्हा फोन येतो काय सांगा. आता मी आईला म्हणलं की आई मला त्यांनी बोलवलं नाही अजून. तर आई म्हणे तुला घरपोच आमंत्रण येईन म्हणे, तू टेन्शन नको घेऊ. आता बघू आता तिथं साखरपुड्याला काय म्हणता काय नाही. तर कारण की युचाही फोन नाही आला आणि राधिकाचाही फोन नाही आला अजून. अकोला आला का? आणि तुम्ही मला सांग की 7 तारखेला तुम्ही जाणार होत्या. तर त्यांचा काही प्रॉब्लेम अशी म्हणून त्यांनी ते केलं नाही. कारण काय झालं त्यांना माहीत. त्यांच्या वहिनी दाखवत नाही तर वाटतं म्हणूनच त्या दिवशी केला नाही. तर त्यात तेव्हा आला मला फोन, पण आता काही फोन नाही आला त्यांचा. मला की 12 तारीख झाली म्हणून मी व्हिडिओमध्येच बघितलं. आणि आईनं सांगितलं मला की 12 तारखेला बारसं आहे म्हणून. तर ये जो म्हणे. मला आई तू काय सांगाली? आज ज्याचं बारसं आहे त्याच्या आईवडिलांना मला फोन लावला पाहिजे ना. त्याने की अजून फोन नाही लावला. तर बघू आता काय करतात काही. तर चला मग आता गाडीसुद्धा यायचा टाईम झालेला आहे म्हणता. 9:30 वाजले. 10 वाजता गाडी येणार आहे. अजून अर्धा घंटा बाकी आहे. पण आता मामासुद्धा येईल आम्हाला न्यायला. बघू आता 9:30 वाजता ती 10 वाजता ती गाडी. तर चला मग. बरोबर झालं ना आता. रोड नको ना. हे बघा किती रोड यायला मारू ना. रोड नको ना. रोड नको बाव. काय करा. आज पहिलाच दिवस आहे. आताच्या घरचा नाही रडू लागली. समजा रडू नको ना. पप्पाची याद आली का? पप्पाला फोन लावू का? मग काय झालं मग? काहून रडायला लागला? आत्याने मारलं का? राणीने मारलं का? म्हणून रडू यायला का? बस बस कालच्याला ठेवा. आता काय बघा किती रडू यायला. आणि रुद्दूची मेहंदी बघा किती रंगलेली आहे. तुझ्या पप्पाने काढून द्यायला त्याला. मी याला मुख्य करते. आता मी तुम्हाला भेटते. मी तर माझी पन्नीची ठेवा म्हणून. अच्छा बसत नाही का? खालचा डब्बा आहे की हा याच्यावर ठेवा ना. डब्यावर हा ते कप फुटून जाईल ना. मग कप एक सारखे खाली छोटे डब्बे इकडे दाबा ना. आराम आरामाने ठेवा. शांततेचं काम आहे.
अनारसे आहे, हे कानुले, याला म्हणतात करंज्या, साखर, शेव, शेवचिवडा, याच्यात चहापत्ती, हे मेकअपचं सामान, हा दुधासाठी पैसे दूध आहे आणि शिदोरीसाठी तांदूळ आहे, म्हणजे शिदोरी भात वाटतं पडतं म्हणून. अजून सामान करायचं राहिलेलं अजून. हो बा हां हां. आणि हे बघा पानपुडा आहे आणि हे बघा किती मस्त लिहिली. त्याचा फोटो टाकेलच मी, तुम्ही बघू घेऊ शकता. मला खूप आवडले आणि बघा. चला मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, कारण की अजून खूप सारं भरायचं सामान राहिलं अजून. तर माझी नणंदबाई आहे ना, तर त्यांच्या लाईन्या घरी किंवा मोठ्या घरी, मला ते काही पक्का माहीत नाही आहे, त्यांच्या घरी त्यांच्या सुनाचा आणि लेकाचा 7वा महिना होता. त्याच कारणासाठी मी तिथे गेले होते. तर त्या मला बोलल्या की थोडासा शूट घ्या. म्हणलं बरं. त्याच्याकरता मी थोडासा शूट घेतलेला आहे. पहा तुम्ही, इथं खूप साऱ्या बायका आलेल्या आहे आणि त्या मला खूप साऱ्या ओळखतासुद्धा. पण मी कोणालाच ओळखत नाही बरं का, मला काहीच माहीत नाही याच्यात कोण कोण आहे म्हणून. पण त्या सगळ्या मला ओळखतात. त्यांनी बाकी व्हिडिओमध्ये मला म्हणल्या की थोडंसं व्हिडिओ घ्या म्हणून मी थोडासा व्हिडिओ शूट केला. मेन म्हणजे माझ्या नणंदबाई म्हणल्या मला की थोडासा व्हिडिओ घ्या म्हणून. आणि नणंदबाई एवढी खुश झाली तुम्हाला काय सांगा, आम्ही सगळेजण आलो म्हणून. आणि मेन म्हणजे कसं की अशा कार्यक्रमाला गेलं कुठे त्यांना खूप आवडतं. त्या तुम्ही बघा व्हिडिओमध्ये त्यांना आजी व्हायची खुशी किती व्हायला आलेली आहे. आणि कार्यक्रम कसं चालूच आहे आता घरामध्ये, म्हणून थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. बाकी खूप सारी पब्लिक होती आहे आणि खूप जण माझे सबस्क्रायबरसुद्धा होते. त्या म्हणता की मी तुमचे व्हिडिओ बघते. मला खूप भारी वाटलं, कारण की मी अशा सहसा जास्त कार्यक्रमाला जात नाही. पण आता या कार्यक्रमाला मला त्या घरी स्वतः बोलायला आल्या म्हणून मी या कार्यक्रमाला गेलते. थोडेसे फोटोशूटसुद्धा केले आम्ही ना. आणि आमची नणंदबाई काय करली बघा, थोडासा शूट घेतला मी ना. त्यांना म्हणलं की आपण थोडंसं पुढं जाऊ, फोटो घेऊ. तर त्या हो बोलल्या मला. त्यांच्या 7वा महिन्याचा कार्यक्रम त्यांच्या घरी केलेला आहे. या त्यांच्या नणंदबाई आहे, माझ्या नणंदबाईच्या नणंदबाई. आणि साऱ्या बायका बसले बघा. आणि बा नणंदबाई काय करायला, नणंदबाई वाटायला लागलेल्या आहे खाऊच्या पुड्या सगळ्यांना. मला म्हणतात बस झालं व्हिडिओ नको घेऊ म्हणून. तुम्ही मला व्हिडिओ काढायसाठीच तर आणलं. खूप खुश होत्या त्या बघा. सगळ्याजण मला ओळखत होत्या. सगळ्याजणी मस्त व्हिडिओ घे मग तुझ्या नणंदबाईचा. म्हणलं बरं तुम्ही मसान तसं मी शूट केलेलं आहे थोडाफार. नणंदबाईला खूप हसू येत होतं, म्हणे काही व्हिडिओ काढते पण तू. म्हणलं तुमची आनंद. कार्यक्रम एकदम मस्त झालेला आहे. आणि ज्या ताईनं 7वा महिना होता त्यांनी लाडू काढलेला आहे, म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. येते 2चे 3 जण व्हायला आलेले. मला खूप भारी वाटलं ती जायला आणि थोडासा शूटसुद्धा आणला मी काढून. आणि नणंदबाईलासुद्धा खूप भारी वाटलं. तर असं काहीतरी कार्यक्रम हे झाला, चांगला रीतीने पार पडला. तर फायनली आमच्या नणंदबाईच्या घरी भाशीच्या साखरपुड्याला. तर उद्या साखरपुडा आहे. सोनचे पप्पा काही आले नाही. आणि उद्या आहे माझ्या भाषाचा नामकरण सोहळा, म्हणजेच बारसं. आणि अजूनही मला आपल्या डुग्ग्याच्या पप्पाचा फोन आला नाही बरं का, की तू बारशाला ये म्हणून. त्याला तर माहिती मी इथे येणार आहे म्हणून, पण त्याने अजूनही मला फोन नाही लावला की तू आले नाही म्हणून. बाकी राधिकाचा आत्ताच फोन आला म्हणे ताई तुम्ही आल्या का म्हणे. मला माहिती होतं तुम्ही येणार आहे म्हणून, तिचं काही एवढं टेन्शन नाही आहे. पण जसं मला थोडासा राग आलेला आहे त्याच्यावरती, पण जाऊ द्या काय करतात. डुग्ग्याच्या मम्मीने फोन लावला, हीच आहे मोठी गोष्ट आपल्याला, आहे की नाही. सोनाचं चालू इकडं फुगा फुगवणं. आत्ताच आम्ही आलेलो आहे. 7वा महिन्याचा कार्यक्रम होता माझ्या नणंदबाईच्या घरी, म्हणजे त्यांच्या लाईन्या घरी, ज्या लहान मोठ्या असतात त्यांच्या घरी. तिकून आलो आम्ही दोघी नणंद भावजया. तर तेव्हाच तिचा फोन आला मला आणि ती म्हणली की उद्या कार्यक्रम या म्हणे. मला तुला नसतं बोलाल तरी मी आले असते. तर तसा थोडासा मी व्हिडिओ शूट केलेला आहे बेटा. भैया तर तसं थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तो तुझ्या फोन टाकणारच आहे. ते बडा खाली ठेवलेले. पण याला समजायला नाही पाहिजे. तुम्ही सांगा मला, मी ते येणारच आहे. तुम्ही नाही बोलल तर मी येणारच आहे माझ्या भाषेचं नाव ठेवायला. पण एक फोन केल्याने काही हे होणार नाही आहे. पण त्याने अजून मला फोनच नाही लावला की तू बड्डीला म्हणजे नामकरण सोहळ्याला ये म्हणून. काय करा मग मला समजा नाहीये जा की नाही जा म्हणून. जसं तुम्हाला सांगितलं मी तर जाणारच आहे. पण मला थोडंसं नको वाटतंय, कारण की पाहू बा आता. अजून नक्की काही सांगत नाही मी. अजून सोनाच्या पप्पाचा फोन नाही आला. मला त्यांना सांगणं पडेल की मला फोन नाही आला, काय करू म्हणून. तुम्हाला तर माहिती मी पहिलेच तयारीत असते म्हणून, कोणत्याही कामाला आहे आपण काही मागं सरत नाही. पण त्याचं काम होतं मला एकदा बोलायचं की
बारशाला ये म्हणून. पहिले तर मला तारीख हे करून टाकली की बा मी जसं 6 तारीख होती, 6 तारीख काही कारणामुळे त्यांनी पुढे लोटल्या गेली. जसं तुम्हाला मी सांगितलंच की त्यांच्या वहिनीला दाखवत नेलं म्हणून. पण मग आता पुढं लोटली तर पुढची तारीख तर सांग. व्हिडिओमध्ये कळालं की 12 तारीख होती. आईने सांगितलं मला की 12 तारीख आहे. पण मग पोराच्या मायने पोराच्या आपण आता मला पोरीच्या माईचा फोन आला. आता तुम्ही माझा पोराचा माली तर राधिकाचा आता फोन आला मला की ताई तुम्ही बारशाला या. तर अजूनही युजुबाचा फोन आलेला नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की जा नाही. पण आता मी त्यांना पहिले तुमच्या दाजीला फोन लावते, तुमच्या दाजीला सांगते, तुमच्या दाजी काय म्हणता पाहते आणि मगच मी जाईन. अजून पक्का माझा काही डिसिजन नाही आहे की जाऊ की नाही जाऊ म्हणून. आणि अजून आत्यासुद्धा म्हणतात तर पिंजरमध्ये यायला आत्यासुद्धा मला भेटायला आली नाही अजून. बघा मग एवढे काहींचे अर्जंटचे काम आहे. तू काऊन नाही गेली ते कारण सांगते. कारण की आम्ही सकाळचं गाडीत बसलेले, त्यात आपला ऋतू आता तिकडे 7व्या महिन्यात जाणं पडलं, तिकडून जाऊन आले. आता मला तिकडे जाऊ, पण मला आज नाही, मी उद्या जाईन ऐन टायमावरती. बघा तुम्ही मग यांची गमत पाहू आपण हे काय म्हणता काय नाही. तर चला मग आता व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करणार मी. व्हिडिओ माझा एवढाच होता की बा मला फोन का नाही लावला.